सातत्याने प्रयत्न राहिलेले आतापर्यंत. अंपायर प्लीज 2 मिनिटं मॅच थोडं थांबवा. ऐरोली विधानसभा 40+ आणि बेलापूर विधानसभा 40+ हा मॅच अतिशय रंगला आहे असं नुकतंच उमेश म्हात्रेने आम्हाला सांगितलं. 12 मॅनचं दोन्ही राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री पोस्टमध्ये या ही नम्रतेची विनंती केली जाते. महेश्वर प्रीमियर लीग 2022 डे नाईट रजनी क्रिकेटचा आपण पाहतो अतिशय लाजबाब आणि दर्जेदार साहेब तुमचा आभार आम्हाला मानायला पाहिजे कारण एवढं चांगलं आयोजनामध्ये आणि स्पर्धा आत्ताच नुकताच MKG मडबी यांनी आम्हाला सांगितलं कारण ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी MS11 40+, 30+ गोठवली आणि RS राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोठवली यांचं खूप सहकार्य आहे. ग्रामस्थ गोठवलीचं मंडळ एकजुटीवर राहिले. पहिला चेंडू दर्जेदार फटका आणि त्याला पाठवलं बरोबर स्ट्रेट ग्राउंड. दर्जेदार फटक्याने मात्र सुरुवात होते. ऐतिहासिक निर्णय आणि MKG मडबी यांनी आता नुकतंच माहिती दिलेली आहे. चांगली माहिती मिळते ते आमचे MKG मडबी अतिशय कार्यसम्राट माजी नगरसेवक नुकतीच माहिती दिली की एकत्रपणा येल्यानंतर किती ताकद होते. ग्रामस्थांची ताकद त्या 40+, 30+ची ताकद काय आहे ते आम्ही ऐतिहासिक एक निर्णय उद्या सकाळी आम्ही आपल्यापर्यंत पोचू. छान असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तेव्हा सकाळी याच्यामध्ये मी आवर्जून तमाम प्रेक्षकांना तमाम दर्शकांना मी विनंती करतोय हा ऐतिहासिक निर्णय घोषित करणार आहोत. त्यासाठी मोठ्या संख्येने गर्दीने आपण या ग्राउंडच्या अवतीभोवती ग्राउंड जवळ येऊन उपस्थित राहायचं आहे. खास करून MKG मडबी यांच्याकडून आपणास निमंत्रण दिलं जातं. ऐतिहासिक निर्णय काय आहे ते ऐकण्यासाठी हे खास करून हे आमंत्रण आहे MKG मडबी यांच्याकडून. MPL 2022 खऱ्या अर्थाने मॅचला सुरुवात ऋणालीच बॉलिंग मार्कवर 3 चेंडू आतापर्यंत ऋणाली लागते 5 धावा खर्च केला. पहिल्या चेंडू एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला. 11 धावा स्कोरबोर्ड ते आहे. निखिल आणि रोहित बॅट्समॅन ऑन द क्रीज. RSF फायटर्स फायटर्स 4 ओव्हरची मॅच. पहिलं ओव्हर हाताळताना गोलिंग मार्क ऋणाल नारायण म्हात्रे आणि त्याला सामोरं जाण्यासाठी रोहित मॅन दर्जेदार असा क्रिकेटपट्टू. मोठमोठे फटके याच्या भात्यामध्ये आहेत. जोरदार प्रहार करतो हा गोलंदाजावरती. जेव्हा लयमध्ये होते 2-4 वर्ष जर पाहिली थोडंसं जर बॅट पॅचमध्ये जाताना अवघडल्यासारखं खेळताना पाहायला मिळतं. पण जसं बॅट पॅच खुलं झालं बॅक याचा गोलंदाज गोल्डन फॉर्ममध्ये जसं परतला तसं मात्र कमाल केले या बॅट्समनने. कुणाल दाते यांचं आगमन झालेलं आहे. IPL फेम इन ॲक्शनमध्ये कॉमेंट्रीमध्ये आमच्या कॉमेंट्रीपासून रुजू होणार आहेत. दर्जेदार असा हा समालोचक ऋणाल कमजिंग बॉल राईट अराउंड द विकेट ऑफ साईड ऑफ स्टंप पिचिंग झाला आणि त्याच्यानंतर सोडून देताना बाकीचं काम आमचे अंपायर करतायत. घोषित करताना वाईट बॉल एक्स्ट्रा धाव मिळते. स्कोरबोर्डमध्ये पुढे सरकतोय. पहिला ओव्हरमध्ये टाकताना ऋणाल इज बॉलिंग मार्क 12 धाबा तब्बल.
भुवी ब्लास्टर आणि RSA फायटर्स द टू टीम द मॅच 30+ पाहिली शेरी 40+ ग्रामीण पाहिली. फटका चांगला मधोमध घेतला आणि उडवलं त्याला बरोबर आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला. ओट स्ट्रोक यार, लाजबाब फटका, बॅट मधून कडक शॉट, 6 रन. नाईट आणि त्यामध्ये रंगले मॅच. RSA फायटर्स दरम्यान भुवी ब्लास्टर इलेक्टेड टू फील्ड आफ्टर द वन द टॉस. रुनाल कमिंग बॉल राईट ऑन द विकेट. गतीमध्ये परिवर्तन, लाजबाब चेंडू, अतिशय चांगला चेंडू टाकला ऑफसाईड ऑफ स्टंप. चेंडू डॉट. पहिल्या ओव्हरची इथे झाली समाप्ती. स्कोर बोर्ड 18 धावा, बिन गडी बाद 18. आणि आत्ताच नुकतीच चांगली माहिती देण्यात आलेली आहे. MKG मडवी माजी कार्यसम्राट नगरसेवक ऐतिहासिक निर्णयाची घोषणा आपण उद्या करणार आहोत. त्यासाठी मोठ्या उपस्थितीने मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहा हे आवर्जून कळकळीची विनंती, नम्रतेची विनंती आहे तमाम आमच्या रसिकांना. काय ऐतिहासिक निर्णय होणार आहे तो उद्या आम्ही आपल्या समोर आणू. लाजबाब बॉलिंग सुरेशजी राणा, मोहित केलं, इम्प्रेस केलं सुरेशजी राणाने. डावखऱ्या हाताने गोलंदाजी टाकताना लगातार 2 झटके दिले, 2 विकेट घेतले. हॅट्रिकवर होते सुरेशजी राणा. हॅट्रिक मात्र होऊ शकले नाही, पण प्रभाव सोडला. शेरीफ 40+ करून गोलंदाजी टाकताना आदरणीय उद्योजक सुरेशजी राणा, द लवली बॉलिंग. इथे खेळ चालू आहे RSA फायटर्स दरम्यान. भुवी, बड़े दिल से आपका स्वागत एंड कॉन्ग्रॅच्युलेशन. बेहतरीन बॉलिंग एनालिसिस बाय सुरेशजी राणा. भुवी ब्लास्टर आणि RS फायटर बॅटिंग करताना RS फायटरचा आमंत्रित केले निखिल आणि रोहित. बॅटिंग आहे यावेळी निखिल झाले समोर पहिल्यांदा, कारण 6च्या 6 चेंडू रोहितने खेळून काढले. त्यामध्ये चोपल्या 16 धावा. मागणं ठरवलं 4 ओव्हरची मॅच. सेकंड ओव्हरमध्ये नेक्स्ट मध्ये बॉलिंग मार्कवर येतोय भुवी ब्लास्टर कडून ऋषी. गुडलेन टप्पा जरूर पडलाय. हा सावकाश गती डायला चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडू डॉट, पहिला चेंडू निखिलच्या विरोधामध्ये डॉट काढलाय. पॉईंटला आहे, कव्हर पॉईंट आहे. पहिला तर सिलिंग मिड ऑफ आहे, बरोबर शॉट मिड इनसाइड द सर्कल 30 ॲड. 4 ओव्हरची मॅच. पहिला ओव्हर रुणालने 16 धावा खर्च. ऋषी आहे गोलंदाजीवर. पहिलं आपलं टाकताना टीम कडून दुसरं. खूप आखूड टप्प्याचा चेंडू. हॅपट्रॅक पर चेंडू ऑफसाईड ऑफ स्टंप. बॅटला कडा घेऊन जातो गोष्टी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल निखिलला. खातं खोलतं निखिल दुसऱ्या चेंडूवर आणि धावसंख्या मात्र पोचवली या सिंगलने RS फायटर्सची 19 वर. 19 पण विकेट. विशू इज बॉलिंग मार्क राईट ऑन ओव्हर द विकेट टू निखिल. ऑफसाईड ऑफ समला मारा, कडक पाप मिडल ऑफ द बॅट. परंतु इथे काय घडलं तर लाजबाब घेतलाय. हे रजनीमध्ये असे झेल घेणं सोपी गोष्ट नव्हती. लाजबाब पूर्णपणे चमचमते. त्या फ्लाईट लाईट्स आहेत त्या डोळ्यासमोर आल्यानंतर काय कॅचेस विन द मॅच. परतावं लागतं. इज गॉन, इज बॅक इन टू द पेव्हिलियन. निखिल परतलाय. पहिला झटका RS फायटर्सला. काय झेल टिपलाय. व्हॉट अ बॅलन्स. सुपर टुपर कॉट बाय रुणाल नारायण म्हात्रे. क्रिकेट क्षेत्रामधलं मोठं नाव. त्याने झेल टिपला. पहिली सफलता मात्र मिळवून दिली विशूला. पहिली अर्जित झाली ही विकेट. अर्जित केली विकेट विशूने. 19 वर 1 गडी बाद. भुवी ब्लास्टर आणि RS फायटर्स. भुवी ब्लास्टरने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं RS फायटर्स. निखिल रोहित ही जोडी. परंतु निखिलनं एक धावाने खातं केलं. दुसऱ्या चेंडूवर जसं तिसरा चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न. डाऊन ग्राउंड द विकेट. स्टेट ग्राउंड विकेट मिळाली. अचूक झेल बॅलन्स लागताना, प्रॉपर झेल टिपताना पहिला हादरा RS फायटर्स. पहिली सफलता विशू अर्जित करतोय टीम भुवी ब्लास्टरसाठी.
आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मैसूर प्रीमियर लीग 2022 रणजी क्रिकेटमध्ये आम्ही सरचे स्वागत करीत आहोत. बॉलिंग मार्गवर आहे विशू. खूप खराब चेंडू त्याला उडवल्यानंतर सरळ भेटीला जाऊन मिळाला षटकार. लाजबाब शो स्लिप स्क्वेअर लेगला क्लिअर करताना चरण. बॅटिंग यार 2 वर्ष धडपड होता, झुंजत होता आपल्या पॉम बरोबर. जसा पॉम बाहेर गेला तसं मात्र लई मध्ये दिसतो रोहित म्हात्रे. तिसरा तर चौथा उडवला सलग दुसरा या चेंडूवरती या ओव्हर मध्ये रोहित म्हात्रे. ऐरोली विधानसभा आणि बेलापूर विधानसभा असे 2 संघ 30+ मॅच आहे. त्या मॅचच्या टॉस साठी मी मिळवतोय दोन्ही कॅप्टन्सला 30+. ऐरोली विधानसभा आणि बेलापूर विधानसभा 30+ कॅप्टन इज अ हम्बली रिक्वेस्ट फॉर द टॉस. बेलापूर 30+ कॅप्टन उपस्थित आहे. ऐरोली विधानसभाचे कॅप्टन 30+ आपण यायचंय त्वरित. ते खेळ चालू आहे. पहिला झटका बसल्यानंतर सामन्याचे संपूर्ण सूत्र रोहित म्हात्रेने हाती गेले. 10 चेंडूमध्ये 29 धावा चोपल्यात आतापर्यंत. स्कोर पोहोचवला 31 31 लॉस ऑफ द 1 विकेट आरएस फायटर्स. 32 नाव स्कोर बोर्ड. 32 धावा आहेत. 2 ओव्हरची समाप्ती. आफ्टर द 2 ओव्हर्स कंप्लीटेड 32 लॉस ऑफ द 1 विकेट आरएस फायटर्स. 11 चेंडूचा सामना केल्यानंतर 4 षटकारासहित 30 धावसंख्येवर नाबादची खेळी, एक दर्जेदार खेळी, एक आकर्षक खेळी साकारताना रोहित म्हात्रे. विष्णूने धावा दिल्या. आपल्या या ओव्हरमध्ये 14 एक अर्जित केली विकेट. अतिशय महत्वपूर्ण झेल टिपला होता हा रुणाल म्हात्रेने निखिलचा आणि त्याला 1 धावसंख्येवर तंबूच्या आसऱ्याला पाठवलं. 2 ओव्हरमध्ये धावा लागलेल्या स्कोरवरती 32 एक गडी बाद. मॅच आहे तिसरी. भुवी ब्लास्टरच्या विरोधात आरएस फायटर्स पहिल्यांदा बॅटिंग करताना टॉस हरल्यानंतर 2 ओव्हरची समाप्ती. 32 धावा 16 धावांची सरासरी. गुड स्टार्ट. 4 ओव्हरची मॅच. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग टाकण्यासाठी भुवी ब्लास्टरकडून ज्ञानेश्वर. चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू. पहिला चेंडू ऑफ स्टंप. 40+ हे ज्ञानेश्वर आहेत. यॉर्कर किंग. 2-3 यॉर्कर टाकण्याची क्षमता राखतो गोलंदाज बॉलर. पहिला चेंडू अखोट टप्प्यात गोल्डन टप्पा पडल्यानंतर त्याला दिशा दिली. धाव मात्र मिळाली नाही. रोहित आणि फटका चांगला आहे. थोडीशी चूक झाली ती मागात पडताना उडवला चेंडूला सरळ भेटीला पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या छेरन. नाव लौकिक असा हा डीजे ऑपरेटर आहे. कुपर खेळण्याचा आदेश किसन म्हात्रे. राईट आर्म राऊंड विकेट. हा ट्राय कर. हे चुकी करणार तर रोहित तुम्हाला ठेवणार नाही आजच्या रजनी क्रिकेटमध्ये. यॉर्करसाठी प्रसिद्ध आहे नॅनू, पण त्यावेळेला काय केलं तर खूप खराब चेंडू टाकले. हलवे कसा पहा. बॅकफुटवर जाताना काय दिशा दिली. ही खडी बॅटिंग करतो. ही यासाठी ओळखला जातो आक्रमक फलंदाज, डेंजरस प्लेअर रोहित हनुमान म्हात्रे. इज अ फुल नेम ऑफ द बॅट्समन. धावसंख्या 44 स्टेट ग्राउंड विकेट. सरळ टप्पा घेतला आणि चकून गेले लॉंग ऑन लॉंग अपच्या क्षेत्राला सीमेरेषेच्या बाहेर. 4 रन. बाकी आहे. त्याला कळकळीची विनंती आहे कारण बेलापूर 30+ कॅप्टन इथे सज्ज टॉस साठी. विनंती आहे. इज अ हम्बल रिक्वेस्ट ऑफ द ऐरोली विधानसभा कॅप्टन 30+ प्लीज. रोहित खेळतोय. 14 चेंडू 46 फक्त 4 धावा दूर आहे. मैसूरच्या प्रीमियर लीग मध्ये पहिल्या अर्धक्षेत्र लागेल काय?
लाजबाब चेंडू, या चेंडूसाठी प्रसिद्ध आहे नानू. तो खूप उशिराने आला चेंडू. स्कोअरमध्ये 48, त्यामध्ये 46. वर नाबादची खेळी 14 धावा आणि त्याच्यामध्ये ठोकले षटकार. एकूण ना रोहित मात्रेने 6 षटकारासहित 46 धावा. नाबाद फक्त 4 धावा दूर आहे. रजनी क्रिकेटमध्ये आपला अर्धशतक पहिलं, या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकवण्याचं फक्त 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ प्लेड यार, व्हेरी डेंजरस मॅन. जेव्हा झगडत होता तेव्हा मात्र रोहितचा खेळ पाहताना खूप क्लेसेस होत्या, पण जसा बॅक गोल्डन फॉर्म, व्हॉट अ प्लेड. लाजबाब गतीमध्ये परिवर्तन. प्रश्न केला, अपील जोरदार जरूर केलाय, पण उत्साह जास्त आढळलाय अपील मते. ज्ञानूच्या खारीज केली, फेटाळून लावली. ओव्हरची समाप्ती झालेला 3 ओव्हरचा खेळ संपलेला. 48-1. 7 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. 1 to go. ओव्हर झालेली आहे. हनुमान मात्रे हिट 46, 5-6 षटकारासहित 15 चेंडूला समोर गेलाय. लाजबाब बॅटिंग रोहित हनुमान मात्रे, सुपरबली प्लेड. राजी स्पोर्ट्स अकॅडमी फायटर्स द बॅटिंग द फर्स्ट डीन अँड रजनी क्रिकेट. आणि जेवढं कौतुक MKG मडवी यांचं करावं तेवढं कमी असेल. लाजबाब आयोजन आणि एक ऐतिहासिक क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहणार आहोत. उद्या ऐतिहासिक हा निर्णय आम्ही आपल्या समोर आणणार आहोत, अशी घोषणा, अशी माहिती आम्हाला पुरवली MKG मडवी साहेबांनी. 3 ओव्हरचा खेळचा स्कोरमध्ये 49 धावा. एक गडी बाद. RS फायटर्स भुवी ब्लास्टरच्या विरुद्ध. अखेरचा डेथ ओव्हरमध्ये चिराग बॉलिंग मार्क राईट फ्रॉम द विकेट. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. व्हॉट अ प्लेड यार. कॉंग्रॅच्युलेशन रोहित. हिट मॅक्सिमम. ओहो, इथे आहे प्रशांत. डावखुरा फलांत प्रशांत. लाजबाब ऑफस्टंपला टप्पा ठेवला आणि त्याला मात्र लॉप केलं लॉंग ऑफच्या डोक्यावर षटकारासाठी. सुपर हिट. चरण अर्धशतक पार. अरे फायटर्स 55, 55 ऑन द स्कोर बोर्ड. 55 धावा लागतात स्कोर बोर्ड होती. Once again, Chirag is coming board to the Prashant. Right arm from the wicket. Great bowling as super duper delivery upside. Option is just move on the leg. Lovely move. The outswing by Chirag. हलकासा हवेमध्ये मध्ये तरंगत लाला. तरंगणारा चेंडू मात्र नीटसा समजला नाही. बीट झाला एबलेचा प्रशांत. डॉट बॉल. अखेरच्या ओव्हर मध्ये चिराग आहे. भुवी ब्लास्टर करून अखेरचा ओव्हर हाताळताना एक कमजिंग बोल टू प्रशांत. 3.2 55 धावा. एक गडी बाद. RS फायटर्स. खूप खराब चेंडू, पण त्याचा फायदा उठू शकला नाही बॅट्समन. दोन्ही फलंदाज आहे, बॅटर आहे तर डावखुरे फलंदाज, लेफ्ट हँडर बॅट्समन. प्रतीक्षेत आहोत आम्ही रोहितच्या, कारण आतापर्यंत त्याने धावा केल्यात 46. 4 धावा दूर आहे या स्पर्धेचं अर्धशतक लावण्यासाठी. 46 वर 3 चेंडू अजून शिल्लक आहे. 3 चेंडूचे अजूनही मात्र खेळ खेळण्यासाठी सज्ज होईल रोहित. खासदार चषक 2022 आदरणीय सन्माननीय राजनजी विचारे साहेब यांचे गोठोली गावात उद्या आम्ही सरचं स्वागत करणार आहोत. गोठोली ग्रामस्थ 40+ गोठोली, MS 11 30+ गोठोली, तमाम ग्रामस्थ एकजुटीने आलेले आहे आणि सुरेख असा नजारा. रजनी क्रिकेट म्हैसेश्वर प्रीमियर लीग 2022 हा थरारा. परत बोलू. चला, ऐरोली 30+ हा संपूर्ण संघ अजूनही मात्र आलेला नाही. त्यांचा कॅप्टन आम्ही येण्याच्या प्रतीक्षेत आहोत, त्यांची वाट पाहत आहोत का अजूनही कॅप्टन ऐरोली विधानसभा 30+ आलेला नाही. पुन्हा एकदा विनंती करत आहोत आम्ही 30+ ऐरोली विधानसभा कॅप्टन प्लीज या, कारण बेलापूर विधानसभा 30+ कॅप्टन आमच्या मुख्य डायसवरती उपस्थित आहे. इथे ओव्हर क्रमांक अखेरचा टाकताना चिराग बॉलिंग मार्क वर 3 चेंडूमध्ये 7 धाबा खर्च केले. 56 धाबा. एक गडी बाद. RS फायटर्स ना व्हेरी क्लोज द फर्स्ट 50 सजवण्यासाठी 16 चेंडू 46 वर खेळतोय. समोर आहे चिराग, समोर रोहित.
फटका चांगला आहे, मधोमध गॅप मात्र मिळणार नाही, थेट गेलाय मिड विकेट काउंटरच्या ठिकाणी सिंगल मिळते. या स्ट्रोकवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होते, परंतु इथे मात्र परतावं लागेल. डेफिनेटली इज बॅक इन टू द पॅव्हिलियन. प्रशांत इज गॉन. चिराग 48 वर आहे. 48 बुलंदी फटका प्रेक्षकांच्या अर्धशतक झलकावलं. वेल्डन वेल्डन रोहित बॅट उंचावून अभिनंदन स्वीकारताना. व्हॉट अ बॅटिंग यार. इज ऑल द 50 MPL मैसूर प्रीमियर लीग. रोहित हनुमान मात्रे इज अ बॅट्समॅन. ब्युटिफुल बॅटिंग. षटकाराने अर्धशतक पार. अभिनंदन मी म्हणेन. रोहित हनुमान मात्रे इज प्लेयर ऑफ द RS फायटर्स. कंप्लीट टू द 53 53 धावा लाजवाब केली. कमालची फलंदाजी गाजवली आज रजनी पहिली या बॅट्समनने. RS फायटर्स कडून भूवी ब्लास्टरला अक्षरशः गोलंदाजाची खूप पिटाई केली या बॅट्समनने. चिराग बलिक मार्क पर राइट फ्रॉम द विकेट. पुन्हा एकदा दर्जेदार फटका जाईल टू द इनटू द फॅन्स. प्रेक्षकांच्या आमच्या दर्जेदार फटक्याने स्वागत करताना टाळ्याने. कमालीची बॅटिंग. 59 धावांची नाबाद खेळी. वा बाय वा. सुपर प्लेड. रोहित हनुमान मात्रे इज प्लेयर RS फायटर्स. कम्प्लिटली 50. इथे टॉस होते. नेक्स्ट मॅच 30+ आदरणीय MKG मडवी आणि त्यांच्या सोबत आहेत पाहुणे. स्कोर आहेत किती आहे स्कोर. वैभव पाटील बोनकोडे यांच्या शुभ हस्ते हा टॉस झालेला आहे आणि ऐरोली 30+ गोटोळे ऐरोली 30+ कॅप्टन ऑन द टॉस. ऐरोली विधानसभा 30+ कॅप्टन ऑन द टॉस जिंकले. इथे न्यूज फ्रॉम द सेंटर माहिती देण्यात आली आहे की ऐरोली विधानसभा 30+ कॅप्टनने टॉस इथे जिंकलेले आहे. खासदार चषक MPL 2022 अतिशय दर्जेदार रजनी क्रिकेट ती गाजवली आजच्या मॅच मध्ये. खास करून रोहित हनुमान मात्रे इज हॉल कम्प्लिटली 59 नॉट आउट अनबिटन. अनिकेत म्हात्रे अग्रिकोली प्रीमियर लीग अग्रिकोली यूथ फाउंडेशनचे सर्वा अनिकेत रमाकांत म्हात्रे यांच्याकडून रोख रुपये 5,000 रोहित मात्रेला अर्धशतक झलकावल्याबद्दल. कॉंग्रॅच्युलेशन रोहित अँड सुपरबली प्लेड. 59 नाबाद. राजी स्पोर्ट्स अकॅडमी फायटर्स कडून खेळताना कमालीची बॅटिंग. झोपल्या 59 धावा आणि त्याच्यामध्ये उडवले एकूण 8 षटकार. 48 धावा या षटकारानेच त्याने पूर्ण केल्या 59 मध्ये. तब्बल टार्गेट सेट केले 4 ओव्हरमध्ये RS फायटरने भूवी ब्लास्टर समोर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 69 टू विन. 72 टार्गेट 69 ऑन द स्कोर बोर्ड. 70 धावांचा बरोबर टार्गेट आहे समोर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. सतरा धावा 17.5 धावांपेक्षा इस धावगतीने धावा मात्र पर ओव्हर रन रेट रिक्वायर्ड अस्किंग टू विन दिस मॅच भूवी ब्लास्टर. पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही खासदार चषक MPL 2022 रजनी क्रिकेटमध्ये सरचे स्वागत करीत आहोत. येस दर्शकजी म्हात्रे आमचे सहयोगी आहेत. त्यांचं सरचे स्वागत आहे. खासदार चषक MPL 2022 रजनी क्रिकेट. 70 धावांचं टार्गेट आहे. 16.5 धावांच्या आसपास ही रन रेट रिक्वायर्ड पर ओव्हर. 4 ओव्हरची मॅच असेल 30+. ऐरोली विधानसभा 30+ आणि बेलापूर 30+ विधानसभा 30+ ही मॅच रंगेल
रजनी याच्यानंतर तो मॅच मध्ये बोलूया. अरे स्पायटर्सने 4 मध्ये खेळताना धुव्वादार बल्लेबाजी करताना बॅटिंग करताना मात्र आज रजनी क्रिकेटचा पहिली रजनी गाजवले. अर्थातच रोहित हनुमान मात्रेने तब्बल 59 डाबांची ती सदाबार खेळी सजवली. येस अनिकेत रमाकांत म्हात्रे याने रोख रुपये 5,000 आमच्या कॉमेंट्री पास मध्ये इथे सुपूत केलेले आहे. थँक्स सो मच अनिकेतजी म्हात्रे. याच्यानंतर जसे मॅच संपन्न होईल पूर्ण होईल आम्ही MKG मडबी यांना विनंती करू काय आपल्या शुभ हस्ते हे रोख रुपये 5,000 प्रदान होतील. अनिकेतजी म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलेले रोहित म्हात्रेला 50 साठी ज्याने 59 डाबांची एक सदाबार बहारदार खेळी सजवली. 8 षटकारांची अतिशबाजी करताना तो ट्रिमेंडस फॉर्म त्याने परतवला. ही चांगली बाब आहे. RS गोठवली टीमसाठी MSC गोटेलसाठी राकेश प्रतिष्ठान गोटेलसाठी इथे फोटो सेशन होते. एक क्षणचित्र या आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या भविष्यामध्ये खूप महत्त्वाचं असं फोटो क्षणचित्र मधोमध्ये आमच्या लाडके कार्यसम्राट माजी नगरसेवक MKG मडबे आहेत. त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र करंजी मडबे आहेत नगरसेवक माजी नगरसेवक यांच्या समेत हे फोटो सेशन होते. 30+ दोन्ही ऐरोली विधानसभा आणि बेलापूर विधानसभा 30+. आता गणेश यांच्या मार्फत हे फोटो सेशन होते. क्षणचित्र टिपलं जाते. एक खास आठवण असते MPL 2022 मध्ये कोण संघ केले कोणच्या सन्मानी आमच्या व्यक्ती सोबत आहेत क्षणचित्रामध्ये. तर MKG मडबे आणि ते सुपुत्र करंजी मडबे सोबत होते दोन्ही 30+च्या दोन्ही संघाबरोबर. मॅच इथे कोण झालेली आहे भुवी ब्लास्टर पिछा करेल 70 धावांचा चौकार. ज्या प्रकारे पहिली बॅटिंग RS गोटेलेने चौकाराने खातं कोळलं होतं रोहित म्हात्रेने तशी सुरुवात करते रुणाल चौकाराने खणखणीच. बॅकफुटवर जाताना मात्र चेंडू नाहलला त्याचे परीक्षण केलं आणि चेंडू मात्र सोडून दिला बॉल. अर्थातच वाईड अंपायर डिक्लेअर वाईटचा इशारा होते. धावसंख्या पुढे सरकते 5 वर. 70 रनचा टार्गेट आहे. 4 रनचा क्रिकेट इथं ग्लोरियसली अनसर्टेन गेम ऑफ चान्स असं म्हणलं जातं. काय होऊ शकतं ज्याप्रमाणे अक्षरशः झोड उठवली होती रोहितने तसं झोड उठवू शकतो रुणाल. बेहतरीन शॉट यार लाजवाब मी म्हणेन स्लॉकशिप बेहतरीन शॉट अँड 6 रन. बॅटमधून दर्जेदार फटका येतो रुणालच्या 6 रनों के लिए. जशा तसं उत्तर देताना रुणाल मात्रे लाजवाब. हो 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 व्हाट अ शॉट गोइंग एंड गॉन. व्हाट अ मॅग्निफिकेशन करेक्ट स्ट्रोक 6 रन. धोक्याची घंटा वाजवायला सुरुवात केली रुणाल नारायण म्हात्रेने. व्हाट अ प्लेड यार. चौकार षटकार अशा तब्बल 3 चेंडूमध्ये येत आहेत 16 धावा 17 धावा ऑन द स्कोर बोर्ड. ज्या रन रेटने धावा जमवायच्या त्या रन रेटने धावा पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. व्हाट अ लवली स्टार्ट यार. ईट का जवाब पत्थर वार का जवाब पलट वार से देना शुरू कर दिया रुणाल नारायण म्हात्रेने. व्हाट अ लवली यार. जशा तसं उत्तर प्रशांतला देताना 3 चेंडूमध्ये 17 धावा चुपून काढल्यात. व्हाट अ मॅच यार. भुवी ब्लास्टर कडून बॅटिंग करताना रुणाल पॉइंट कवर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कवर सिली मिड ऑफ शॉट मिड विकेट शॉट स्पेल लाईक रिव्हर्स स्विप्ट. ओ इथे बॅट लागले काय ते निहाळताना पाहताना अंपायरच्या रूपामध्ये अंपायर कुणाल म्हात्रे कुणाल अजय म्हात्रे इज अंपायर इन दिस मॅच. सहाय्यक होते दुसऱ्या पंचांना सांगण्यासाठी जाते स्वेले की नेमके काय घडले. स्विच एटचा फटका मात्र बॅटला बस्ट आले काय हे मात्र सांगण्यासाठी कानापुसू होते सल्ला मसलत होते. ही अतिशय महत्वाचे आहे. वाईट +1 अशा 2 धावा हे चेंडू मात्र दिल्या जातात अंपायर कडून. धावसंख्या पुढे जाते. वाईट +1 अशा 1-2 धावा स्कोरवरती ऍड झाल्या.
19 धाबा डबल गॅप काढले प्रॉपरली. व्हॉट अ लवली कबर ड्राईव्ह. क्रिकेटचं देखणं पण काय असतं ते दाखवलं. फक्त मी स्लॉक स्वीप करत नाही तर मी देखणे फटक्यांवर तेवढंच फ्रेम करतो. हा सांगणारा फटका कडक कडक चुंबन घेऊन गेला. लवली शॉट इज अ लवली फॅन्टास्टिक सो ब्युटिफुल कबर ड्राईव्ह बाय रुणाल मात्रे. कमालीची फटकेबाजी. जी भूमिका वटवली आर्यस घोटेसाठी रोहित मध्ये ती भूमिका ब्लास्टर साठी रुणाल. हे मोठे खेळाडू का चर्चेमध्ये असतात त्याचं नाईसली एक्झाम्पल. भूमी ब्लास्टर ब्लास्ट करताना मॅच मध्ये रुणाल. लेफ्ट हँड ओव्हर स्विचचा फटका जरूर आहे. टिप्स के लेगला हा क्लिअर करणार सरळ सीमारेषेच्या बाहेर. काय मॅच मध्ये रंग भरल्यात. रंगतदार मॅच. चौकाने धावसंख्या झेप घेते स्कोर वरती भूमी ब्लास्टरची बिनगडी बाद 27. खूप खराब चेंडू बॅकफुट वर जाताना बॅटची ग्रीप बदलली. स्विच इट डीप स्क्वेअरला क्लिअर करताना लाजवाब फटकान एक कबर ड्राईव्ह त्याच्याकडे स्लॉक स्वीप. काय चपेर फटकेबाजी. लाजवाब रुणाल. रुणाल नारायण मात्रे is set on the fire. 27 on the scoreboard. Target chasing in 4 over 70. धुमाकूळ घातले. रोहितने पहिल्या इनिंग मध्ये धुमाकूळ घातली. दुसऱ्या इनिंग मध्ये उत्तरार्धात मध्ये येताना रुणाल ओ हो पाठवलं पुन्हा एकदा प्रेक्षकाच्या भेटीला. व्हॉट अ बॅटिंग यार. षटकाराने झेप घेतली 33 वर 33. कमालीची मॅच. पैसा वसूल हाय होल्टाज झटका दिलाय यावेळेला जशात तसं उत्तर. 33 धावा बिनगडी बाद. पहिली ओव्हरची समाप्ती. भूमी ब्लास्टर क्रिकेटचा दर्जा काय आहे तो दाखवलाय रुणालने. सुपर डुपर बॅटिंग बाय रुणाल नारायण मात्रे. जे केलं होतं रोहित हनुमान मात्रेने तेच करतोय त्याचा बंधू मात्रे बंधू रुणाल नारायण मात्रे. 33 धावा. अक्षरशः प्रशांत वरती जोरदार हमला बोल. 33 त्यामध्ये स्लॉक स्वीपचे 2 षटकार एक कबर ड्राईव्ह देखणे पण सो ब्युटिफुल. एक स्विच इट्टा स्क्वेअर लेगला पॉइंट कव्हर पॉइंटला क्लिअर करताना पाठवला प्रेक्षकांच्या बरोबर जवळ. 33 धावा आल्यात. येणारे 18 चेंडू आणि 37 धावा. नीट 37 रन्स फ्रॉम द 18 बॉल्स. जी होती 16च्या 16:30 दरम्यान तिला सरासरी झपकन खाली आणलं. नाव रन रेट रिक्वायर्ड 12.33. 12.33 प्रति षटका मागे रन रेट आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. सेटअप द 6 चेंडू 30 धावा खेळतोय. टोटल स्कोर भूमी ब्लास्टर 33. 18 मध्ये बनवायच्या 37 धावा. बॉलिंग मार्कवर येतो रोहित म्हात्रे. लेफ्ट हँड ऑफ द विकेट. पहिला चेंडू कोपच्यात स्लॉक मध्ये त्याला फक्त ढकलून दिलं. चोख भूमिका निभावल्या. हर्षाचं कौतुक करायला लागेल. इज थिंकिंग व्हेरी वेल. त्याचे सोच अतिशय महत्वपूर्ण आहे. कारण जे धुमाकूळ पहिल्या चेंडूपासून जो झोड उठवत आहे त्याला मात्र आणलं स्ट्राईक इनला रुणाल. 7 चेंडूचा खेळ समाप्त. 34 धाबा तब्बल स्कोरवरती. 17 चेंडू मध्ये बनवायच्या 36 धाबा. 17 बॉल रिमाइनिंग 36 मोर रन रिक्वायर्ड. भूमी ब्लास्टर इन दिस मॅच. लवली सुपरबली बॉलिंग. बेस्ट वर्सेस बेस्ट. सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम काय असतो याचा जबरदस्त मुकाबला मैदानामध्ये. ज्याने 59 डावांची पहिल्या इनिंग मध्ये खेळी करताना रब्बल 5,000 रोख पारितोषिक अनिकेत म्हात्रे यांच्याकडून ज्यांना देण्यात आहे तो बॉलिंग मार्क पर रोहित. एक कमजिंग बॉल टू वन्स अगेन टू डेंजरस रुणाल नारायण म्हात्रे. रुणाचं विकेट कोणत्याही गुणांचं काढलं रोख ₹1000. ओहो ग्रेट बॉलिंग यार. नपी दिली गेंदबाजी अक्कलमंदीची. डोक्याला जोर लावणारा चेंडू टाकला. अपसाइड ऑफस्टम लो फुल टॉस. बॅटची कडा लागली. कोशिश क्षेत्रामध्ये 1 धाव अर्जित करताना रुणाल. धावसंख्या पोहोचते सिंगलने पुढे जाऊन फिरले 35 वर. 35 बिनगडी बाद. 34 34 कारण तर 10 मिळत नाही. आणि रुणालनं जर अधेशक मारलं तर अनिकेतजी रमाकांत म्हात्रे जे 5,000 रुपये पारितोषिक दिले रोहितला तेच पारितोषिक रोख रुपये 5,000 रुणालला देण्यात येतील. गिफ्ट ही हॉल द हॅप सेंचुरी 50. बघूया या खेळ तर जबरदस्त चालले. 9 चेंडू मध्ये आतापर्यंत 30 धाबा चोपल्यात या डेंजरस आक्रमक फलंदाजाने. बॉलिंग मार्क रोहित. चांगली गोलंदाजी.
सुपरबली बॉलिंग. उडवलं प्रॉपर मधोमध घेताना स्वीट साऊंड ऑफ द बॅट. अनदर इज ह्यूज अँड हँडसम सिक्स. छरान. साठी रोहित समोर डेंजरस रुणार नारा मात्र प्रेसिंग टू रोहित लेफ्ट हँड राउंड द विकेट. ओहो अलॉंग द कार्पेट ऑन ड्राइव्ह केलं थेट गेला क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन करताना डीप मोड फील्ड करतोय तोपर्यंत सिंगल अर्जित केले बॅट्समन रुणालने. सिंगलने पोचला 36 वर. 10 चेंडूचा 11 चेंडू मध्ये 37 धावन खेळतोय फक्त 13 धावा दूर. अर्धशतक लावला. पुन्हा 5चं पारितोषिक देण्यात आलेलं आहे रोहितला. ते देण्यात आले रुणालला. आर फॅक्टर आज धुमाकूळ घातला रजनीमध्ये. पहिल्याच रजनीमध्ये खादा चषक MPL 2022. कमालाचं मॅच. स्कोर आहे 42. दुसरं बघ ओव्हर मार्गस्थ. बॉलिंग बँकर रोहित हनुमान मात्रे लेफ्ट हँड राउंड द विकेट. लास्ट डिलिव्हरी टू गो. 1.5 ओव्हर मध्ये 42 धाबा तब्बल चोपल्या गेल्या. अखेरचा चेंडू लेफ्ट हँड राउंड द विकेट. चांगला फटका मधोमध घेताना टायमिंग मिस. हवेमध्ये चेंडू आणि विकेट मात्र पडली येते हर्षलची. कॉट विकेट कीपर बोल्ड बाय रोहित करतोय शेवटच्या चेंडूवर विकेट हर्षलची. पहिला हैदरा बुबी ब्लास्टर परतला हर्षल वैयक्तिक एकवर खूप घेतली आणि या झेलाकडे अचूक झेल टिपताना विकेट कीपर 40+ आकाश. लाजबाब कॅच. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 21 धावांच्या सर 42 धावा स्कोर तो भुवी ब्लास्टर. इथे 12 चेंडूचा खेळ आणि 14 धावांच्या सरसने बनवायच्या 28 धावा. त्या कशा मात्र पूर्ण केल्या. एक रात्रीचं संगीत ऐकल्यानंतर आपण मैदानावर जाणार. आदेश प्लीज. किसन मात्रे मॅनफ्रॉम कोपर खेळण्याची हा दर्जेदार डीजे ऑपरेटर. खूप मोहित केले. मोनकोडे बॅटी द बेस्ट डीजे ऑपरेटर. त्याच्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल टाकताना हा आदेश आहे कोपर खेळण्याचा डीजे ऑपरेटर. अपसाइड आफ्टम. इथे थोडासा मात्र दिशेपासून भरकटला बॉलर. पहिला चेंडू दिशाहीन वाईड. एक्स्ट्रा धाव मिळेल स्कोरबोर्डती भुई ब्लास्टर. 43 धाबात स्कोरबोर्डती. निखिल यांचं बॉलिंग मार्क. राईट आर्म उडतं विकेट. कमालीचं परफेक्टली बुंदा. जोरदार अपील. प्रश्न केला बद अंपायर से नो डाउट. तर इथे नियम आहे नो LBW. या MPL स्पर्धा जेव्हा जेव्हा खेळली जाते तेव्हा पायचीत मात्र विकेट देण्यात येत नाहीये. प्लीज नॉट अपील टू लेग बिफोर द विकेट. जोरदार आवाज आपली खर्च होईल आणि ती उपयोगी पडणार नाही. कितीपर्यंत कानामध्ये जाऊन अंपायरचं ओरडलंय पण निरर्थक असेल. त्याला काहीच अर्थहीन अपील करू नका ही नम्रतेची विनंती आहे. 43 धावा 1 गडी बाद 2.1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त आहे. 11 चेंडूमध्ये बनवायच्या 27 धावा. बुबी ब्लास्टर RS गोठोली राजे स्पोर्ट्स अकॅडमी गोठोलीच्या विरुद्धमध्ये खेळताना रजनी क्रिकेट. बॉलिंग बार निखिल आणि त्याच्या समोर आहे रुणाल ज्याने 12 चेंडूमध्ये 37 धाबा चोपल्यात. त्याची जर 50 झाली तर जे 5000चं पारितोषिक आहे 1 धावा आहे. राईट मोर द विकेट. लो फुट टॉस बॅटवर प्रॉपर न येता गॅप जरूर आहे. चेंडू मात्र जाते सरळ हातामध्ये. लॉंग ऑफ मध्ये डीप प्रोटेक्शन करताना चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धाव मात्र अर्जित होता त्या चेंडूवरती. 27 2 धाव अर्जित केलं. रुणाल पोहोचला 39 वर. लाजबाद जशा तसं उत्तर दिलंय. 59 धावाची नाबाद केली रोहित मात्रेची. त्याच्या जवळपास जाणारचा खेळ मात्र रुणालचा. वॉट अ लवली. आर फॉर रुणाल, आर फॉर रोहित, आर फॅक्टरने धमाकाल घातलाय आजच्या रजनी क्रिकेट खासदार चषक MPL 2022 मध्ये. इथे खेळ मात्र शिल्लक 10 चेंडूचा बनवायच्या त्यामध्ये 25 धावा. जिंकण्यासाठी भुवी ब्लास्टर. समोर आहे रुणाल 39 वरती नाबाद.
फायदा घेऊन बॅट बॅट खूप घाईमध्ये चालली अगोदर पण डायरेक्टली हिट हो माय गुडनेस क्रुशियल मोमेंटला कोणतीच आवश्यकता नव्हती धावचीत होण्याची ही चोटी गावी चिकी सिंगल खूप मागात पडेल जे गोलंदाजाने करता ते फिल्डरने केलं आणि सामना अक्षरशः कमबॅक करून देतोय हा क्षेत्ररक्षक बऱ्याच वेळेला होतं का तर बॅट्समन कमबॅक करू देतात बॉलर क्वचित असतो का फिल्डर कमबॅक करून देतो डायरेक्ट लीड व्हॉट अ फिल्डिंग सुपर चांगल्या खेळीचा इथे मात्र शेवट 14 चेंडू 39 धावांची ती सदाभार खेळी जवळपास झाली होती आणि तिथे पारितोषिक जाहीर झालं होतं रोख रुपये 5,000 अनिकेत जी रमाकांत म्हात्रे यांच्याकडून तब्बल 5,000 कोणत्या वातावरणामध्ये कोणतं गीत लावा हे ठाऊ आहे याचा खूप अनुभव कमी मत आलाय डीजे ऑपरेटर आदेश सुपर स्कोर आहे 46 9 चेंडू 24 धाबा डायरेक्टली हिट अँड कसा हिट केलाय फुल टॉस बॅटवर आले नाही स्वतः फलत्रूमध्ये जाताना फील करतोय आणि नेम धरले काच्या बरोबर जी उजवी इष्टी होती ती जवळ 4 फीट फेकून दिली डायरेक्टली हिटने निखिलने 3 बॉल झालेल्या 9 चेंडूचा खेळ बनवायच्या 24 धावा अतिशय क्रुशियल मोमेंटला परतला ती विकेट खूप महत्वपूर्ण असेल ती विकेट पाडली गोलंदाजाने डायरेक्टली हिट करताना स्टंपला निखिल 9 चेंडू 24 धावा इन केलं बॅट्समन चिराग जोरदार अपील केलं पण अपील करताना ते 3-4 खेळाडू एकत्र जमतायत हे नंबर तिचे म्हणत एकत्र जमू नका कमिटीकडून तसं सांगण्यात येतो का नो गॅदर 3 or 4 more प्लेयर इन वन प्लेस एका ठिकाणी जास्त जमू नका चिराग येतोय इनट क्रमांक 3 वरती मनीष अजूनही ज्या धावा ज्या काढल्या त्या 39 पैकी 39 तब्बल रुणालने अजूनही मनीषचं खातं गोळ्याचं चिरागचं खातं गोळ्याचं बॉलिंग पर निकेल 9 चेंडू 8 चेंडू आणि 24 धावा हेलिकॉप्टर उडवायचं होतं प्रॉपर टायमिंग नव्हतं अलॉंग द कार्पेट दिशा देणं डिस्क केले म्हणून क्षेत्ररक्षण येईल तोपर्यंत तो फंबलिंग करतात फंबलिंगचा फायदा घेत 2 धावा पूर्ण केल्या तिसरी धावांच्या विचारामध्ये होत्या पण विचार बदलला मुख्याच्या क्षणी आणि 2 धावांसंख्येनं समाधान मानताना स्कोर धावसंख्या पोचवली भुवी ब्लास्टरची 48 होती 48 लॉस ऑफ द 2 विकेट भुवी ब्लास्टर अगेन्स्ट प्ले टू द राजीव स्पोर्ट्स अकॅडमी 70 रनचा टार्गेट आहे 7 चेंडू मात्र रिमाइनिंग अँड नीड 22 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच 22 धावा 7 चेंडू गोलंदाजीमध्ये निखिलने कमाल करताना डायरेक्टली हिट डेंजरस मॅन जो विजयाचा प्रमुख होता अडसर त्याला दूर करताना डायरेक्ट हिट केला काचा नेम चांगला आहे निखिलचा बऱ्याच वेळेला डायरेक्टली हिट करताना पाहिलं आम्ही निखिलला फुल टॉस अलाउन द कार्पेट दिशा दिली डिप्स केलेलं प्रोडक्शन आहे फिल्डिंग करताना पाहायला मिळते पुन्हा एकदा जम्बलिंग झालं फंबलिंग झालं तर फायद्याचा उठवला आणि 2 धावा मात्र पुन्हा एकदा आपल्या खात्यात टाकताना चिराग 2 धावसंख्येने अर्धशतक मात्र लावलं गेलंय भुवे ब्लास्टर 50 ऑन द स्कोर बॉल लॉस ऑफ द 2 विकेट 3 ओव्हरचा खेळ संपला येणारे 7 चेंडू आणि 20 धावा जिंकण्यासाठी काय होईल कोणालाच माहिती आहे क्रिकेट इज ॲब्सोल्युटली इट्स गेम ऑफ चान्स चेंडूचा खेळ जरा स्पीडअप करायचा आहे 20 धावा जिंकण्यासाठी काय डायरेक्टली हिट आणि खरोखर सामन्यामध्ये मजबूत पकड केलं त्या डायरेक्टली हिटने निखिलचे रामतनू क्रीडांगण तुर्बे यामध्ये सिली मिड ऑफला फिल्डिंग करताना डायरेक्टली हिट केलं होतं ऐरोली राकेश राकेश मूर्ती ऐरोलीच्या विरोधामध्ये टीमच्या विरोधात तसा तो डायरेक्टली हिट निखिलचा तिथे आम्हाला पाहायला मिळत होता तोच नेम बरोबर धरला बॅटिंग करताना तुफानला थोपवलं
त्या डायरेक्ट थ्रिपल आणि सामनामध्ये 6 मध्ये 20, 6 गेंदे 20 रन, 6 चेंडू आणि 20 धाबा. 59 धावांची ती नेत्रदपक खेळी, ती विस्फोटक खेळी आपण पाहिली. रोहित हनुमान म्हात्रे, कुणाल दाते इथे उपस्थित आहे. IPL स्वागत आहे कुणाल, दर्जेदार समालोचक. नाव मात्र कमावलंय का आपला वेगळा जो दर्जा आहे तो त्याने सिद्ध केलाय. अफाट परिश्रम आहे त्या पाठीमागे कुणालचे, त्याला दाद देतो आम्ही. 6 चेंडू आणि 20 धावा, 6 गेंदे 20 रन आणि अखेरचं ओट टाकण्याने आकाश बॉलिंग मार, 6 गेंदे 20 रन. हे भूमी ब्लास्टरसाठी समीकरण जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 20 धावा. समोर सज्ज झाले मनीष. मनीष फेसिंग एव्हरी फर्स्ट बॉल इन लास्ट ओव्हर. आकाश 40+ गोलंदाज आकाश, अनुभव खूप आहे आकाशकडे. राईट मुर्द विकेट ऑफसाईड ऑफ स्टंप. पहिला चेंडू बरोबर बॅटची आतली कडा घेतली आणि चेंडू मात्र बरोबर रडामध्ये आला. पहिला चेंडू डॉट. हा अनुभव, हा एक्सपिरियन्स आहे आकाश. 5 चेंडू 20 धावा. हा चेंडू अतिशय मोठा, ह्या चेंडूमध्ये जोरदार प्रहार केला, मोठा फटकाला. 6 धावा 4 धावांचा सामन्यामध्ये जिवंतपणा आले, मॅच ऑन राहील. 5 चेंडू आणि 20 धावा. भूमी ब्लास्टर हे जिंकण्यासाठी समीकरण आहे. तब्बल 17 धावांचा 39 धावांची जी सदाबार केली, चूक केली मी म्हणेन. ती चोटी धाव घेण्यापासून स्वतःला रोखणं गरजेचं होतं रुणाल नारायण म्हात्रेला, ती चूक केली. लाजबाब चेंडू बुंद्यामध्ये, परफेक्टली बुंदा अँड क्लीन बोल्ड. चेंडू आणि बनवायच्या 20 धावा. या नवीन क्रिकेटमध्ये आम्ही पुन्हा एकदा लाडक्या प्रेक्षकांच्या सरच्या स्वागत करत आहोत. आणि जे उडले तर ते प्रेक्षक पाहताना त्याही प्रेक्षकांचं सरचं स्वागत आहे. टेनिस cricket.in यांच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळले आहेत त्यांचा सरचा कडक फटका, चांगला फटका आहे. स्टेट ग्राउंड मध्ये हा स्ट्रोक खेळलाय, परंतु सिंगल मिळते. सामन्याचे चित्र स्पष्ट. बरोबर जेव्हा ऋणाल होता 39 खेळत होता तर सामन्यामध्ये रंगत होती, चित्तथरक सामना भेटीला प्रेक्षकांचे येत होता. जशी विकेट केली, डायरेक्टली हिट केलं निखिलने, तसं मध्ये कमबॅक केलं भूमी ब्लास्टरच्या विरुद्ध आर.एस. गोटेलने. लास्ट ओव्हरमध्ये आकाश, चौथा चेंडू फटका चांगला आहे, टायमिंग चांगला आहे, बेमिसाईल टायमिंग म्हणून हातामध्ये लॉंग ऑफच्या ठिकाणी आणखीन एक विकेट खात्यामध्ये. आकाशचा गडी रिक्वायर्ड ओनली 2 balls. क्रिकेट आहे, आम्ही बाकीत करणार नाही. बऱ्याच वेळेला जे आकडे काय होतात ते आपण पाहिले. 2 चेंडू आणि 19 धाबा. राईट मुर्दो गया, हॅपट्रॅकवर चेंडू होता, लॉप केल्या पुन्हा एकदा बॅक टू बॅक. दुसरा विकेट मात्र जाळ्यामध्ये अडकवले आकाशने. तोच क्षेत्ररक्षण, तोच गोलंदाज. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट आकाशने काढले आणि अडचणी वाढवल्यात. इथे मात्र 1 चेंडूमध्ये बनवायचे आहेत तब्बल 18 धाबा. हॅट्रिक साठी संधी आहे आकाशला. अर्धशतक पाहिलं, हॅट्रिकच्या प्रतीक्षेत. हॅट्रिक झाले तर हा मॅच खूप अनोख्या अंदाजामध्ये संपेल. बॅटिंग करताना रोहित म्हात्रेने हॅट्रिक केली, परंतु इथे चेंडू सरळला कुरवाळत गेला जमिनीला आणि इथे मॅच जिंकले खूप मोठ्या फरकाने, मोठ्या धावसंख्येने. तब्बल 18 धावसंख्येने मात केली, 17 धावसंख्येने तब्बल मात केली. 70 धावांचं टार्गेट, धावा आहेत 51. 17 रन बिटन आर.एस. फायटर्स टू भूमी ब्लास्टर. 5,000 रोख पारितोषिक देण्यात आलेलं आहे. अनिकेतजी रमाकांत म्हात्रे, अग्री कोली युथ फाउंडेशनचे सर्वे सर्वा अनिकेत म्हात्रे यांच्याकडून रोख रुपये 5,000. अर्धशतकची खेळी, सदापार आकर्षक खेळी त्यांनी सजवली. 59 धाबा नाबाद. मी विनंती केलं MKG मडवी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हा प्रदान होईल. रोख रुपये 5,000
ते देण्यात आलेले आहे अनिकेत म्हात्रे यांच्याकडून, पण प्रदान होईल आमचे MKG मडवी यांच्या शुभ हस्ते 5,000. परिवर्तन निसर्गाचा नियम आहे आणि IPL फेम आमच्या सोबत असताना जास्त सातत्याने कॉमेंट्री आपल्या कानापर्यंत पोहोचवणं चुकीचं होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे बदल होते. आई कुणालजी दाते आगे का खुदे का अखोकाल सुनालने के लिए इन आवर कॉमेंट्री बॉक्स. चला रोहित म्हात्रे याला विनंती केली जाते रोख